नमस्कार मित्रांनो, मी अमर धुमक. ही अपडेट आहे श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी. या योजनेत आता मोठा बदल झालेला आहे मित्रांनो. आधी ही योजनेचे जे अनुदान आहे ती आपल्याला जे तलाठी कार्यालयामध्ये जो पासबुकची झेरॉक्स दिली होती, आधी त्याच अकाउंट नंबरला आपले अनुदान जमा होत होते. पण आता नवीन शासन निर्णयानुसार जे निराधार व श्रावणबाळ योजनेचे अनुदान आहे ते आता डीबीटी मार्फत खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि ही सुरुवात 18/1/2025 या दिवशीपासून झालेली आहे. तर या योजनेचे पैसे काही लाभार्थ्यांना मिळाले आहेत तर काहींना मिळाले नाहीत. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू. सर्वप्रथम सुरू करण्याच्या आधी आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि हा व्हिडिओ ज्यांच्या घरामध्ये महिला किंवा पुरुषांना या योजनेचा लाभ मिळतो यांच्यासाठी सर्वात उपयुक्त व्हिडिओ आहे मित्रांनो. जर आपल्याला पगार मिळालेली असेल तर त्यांना काही करण्याची गरज नाही. पण ज्या लाभार्थ्यांना या योजनेचे पगार मिळालेले नाही त्यांनी सर्वप्रथम आपली तलाठी कार्यालयामार्फत डीबीटी पोर्टलवर नोंदणी झाली का नाही हे चेक करावे. जर झाली नसेल तर आपले आधार कार्ड, बँक पासबुक तलाठी कार्यालयाअंतर्गत डीबीटी ऑनलाईन करून घेणे. नंबर 2, जर आपल्या बँक पासबुकला आधार सीडिंग नसेल तरी पण ही डीबीटीची पेमेंट आपल्या खात्यावर जमा होत नाही. त्यामुळे आपण बँकेत जाऊन चेक करा आपले आधार कार्ड आणि बँक पासबुक डीबीटी लिंक आहे का, किंवा ऑनलाईन पण चेक करू शकता. याची पण व्हिडिओ मध्ये मी लिंक देतो, किंवा याच्यावर पण एक नवीन व्हिडिओ मिळून जाईल मित्रांनो तुम्हाला उद्यापर्यंत. जर आपले एकापेक्षा जास्त बँकेचे अकाउंट असतील तर आपण दुसऱ्या पण अकाउंट चेक करून घ्या. कारण डीबीटी सीडिंग जे अकाउंट असेल त्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता हे 18 तारखेचे 18/1/2025 चे स्टेटमेंट मध्ये हे 1500 रुपये जमा झालेले आहेत मित्रांनो. हीच अपडेट होती मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.